हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं डिप्लोमा गुरुकुल या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण शिकणार आहे स्ट्रक्चर ऑफ युनिक्स आणि मी तुम्हाला एक गॅरंटी देतो, या व्हिडिओला बघितल्यानंतर तुम्ही स्ट्रक्चर ऑफ युनिक्सला विसरू शकत नाही. का? कारण की आपल्याकडे एकदम सिंपल ट्रिक आहे आणि ती ट्रिक आपण थोड्या डिस्कस करूया. पण स्ट्रक्चर ऑफ युनिक्सला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, या व्हिडिओला स्किप करू नका. आणि आतापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला, स्ट्रक्चर ऑफ युनिक्सला आपण समजून घेऊ आणि त्याची ट्रिक काय ती आपण बघू. मी काही असे शब्द घेतले जे तुम्ही रोज वापरतात, बरोबर? हे शब्द घेऊ आपण. सगळ्यात पहिले आहे बीसी, नंतर आहे एमसी, नंतर आहे पागल, नंतर आहे विच. ओके, नंतर काय लिहायचं आपल्याला? ई, सी, ई आणि व्ही. नंतर काय घेणार आहे आपण? शेल, ॲज कम्पेअर टू, शेल ॲज कम्पेअर टू सीपीपी. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला? याच्यानंतर काय लिहायचं आहे? 13 to 15 मध्ये फक्त एस एच लिहायचं आहे. एस एच, एस एच आणि एस एच. आणि याच्यानंतर थाला फॉर अ रिझनचा CSK. ओके, समजलं असेल तुम्हाला? इकडे काय करायचंय फक्त अशी तुम्हाला CSK हे लिहायचंय, जेणेकरून तुमचा CSH वर्ड बनेल आणि KSH. आय होप तुम्हाला हे 15 वर्ड्स लक्षात राहिले असतील. आपण पुन्हा या 15 वर्ड्सला काय करू? रिवाइज करू. सगळ्यात पहिले BC MC पागल विच. ओके, BC MC पागल विच. त्याच्यानंतर ECEV. त्याच्यानंतर शेल ॲज कम्पेअर टू CBP. आणि हे 3 सेपरेट वर्ड कोणते? SH, SH, SH आणि फक्त थाला फॉर रिझनचा CSK. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि जर याला लवकर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल ना, तर तुम्ही याला डिवाइड पण करू शकता, बरोबर? हे जे 9 to 12 आहे ना, त्यांचा एक ग्रुप बनवा. हे जे 3 आहे ना, त्यांचा ग्रुप बनवा. आणि हे रोज यूज करणारे वर्ड यांचा एक वेगळा ग्रुप बनवा आपण. काय? BCMC पागल विच. ओके, यांचा एक वेगळा ग्रुप आणि त्याच्यानंतर ECEV चा एक वेगळा ग्रुप. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण काय करणार आहे? युनिक्सचं स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहे. आणि हे 15 वर्ड्स आपल्या युनिक्सच्या स्ट्रक्चरसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर चला, युनिक्सच्या स्ट्रक्चरला आपण आधी ड्रॉ करू. युनिक्सच्या स्ट्रक्चरला ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचा काय लक्षात ठेवायचंय? 4 सर्कल काढायचे, बरोबर? चला, आपण सगळ्यात पहिले 4 सर्कल काढू. ओके, मे बी माझा सर्कल नाही वाटणार. सर्कल हा थोडा अंडा झाला. ओके, चला आपण काय करू? 4 अंडे काढू आता. हा पहिला अंडा, हा काय झाला आपला? दुसरा अंडा, हा माझा तिसरा अंडा, हा चौथा. हे अंडाने मोमोज वाटतं. ठीक आहे, तुम्ही फक्त इमॅजिन करा, आपण काय केले? 4 सर्कल काढले, बरोबर? आता हा जो मधला सर्कल आहे त्याच्यामध्ये काय लिहायचंय तुम्हाला? हार्डवेअर. इथं मी फक्त HW लिहितोय. एक्झाम मध्ये तुम्ही पूर्ण हार्डवेअर लिहा. नंतर लिहायचं आपल्याला कर्नल. आणि हा जो थर्ड सर्कल आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे? 15 पार्ट्स ड्रॉ करायचे. आता ते ड्रॉ करण्याची पण आपल्याकडे ट्रिक आहे. इकडे एक काडी काढायची, इकडे एक काडी. म्हणजे काय? याचा एक पार्ट झाला. आता या पार्टचे किती तुम्हाला करायचे? 2 पार्ट्स करायचे. इकडे एक काडी काढली, इकडे एक. याचे किती? 3 पार्ट करायचे आपल्याला. ओके, 1, 2 आणि 3. आता ही जी लेफ्ट साइड आहे आणि ही जी राईट साइड आहे, याला काय आपल्याला 5 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं. लेफ्टला करायचं असेल तर आपण काय? एक वर एक दांडी काढू, त्याचे 2 पार्ट्स करू. आणि 2 + 3 म्हणजे काय? 5. ओके, रिमेनिंग 3 पार्ट्स आपण काय केले? इथे ड्रॉ केले. आता इथे आपण 3 पार्ट्स करणार आहे. ओके, 1, 2 केले आणि 2 + 3 म्हणजे काय? 5. बरोबर? आता हे टोटल किती झाले आपले? 15. आता आपल्याला काय करायचंय? बी. ओके, हा बीसीचा बी म्हणजे काय? बॅश. ओके, बीसी म्हणजे काय? बॅश. एमसी म्हणजे काय? मोर. ओके, त्याच्यानंतर काय घेतला आपण? पागल. पागलचा काय लिहिला आपण? पीजी. आणि पीजी नंतर काय लिहिणार आहे आपण? विच. विच आहे तसंच लिहायचं आहे तुम्हाला. ओके, हा विच आपण आहे तसा दिला. त्याच्यानंतर काय आपला? ई. ओके, आपण काय करू आधी? ई. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला प्रत्येक गोष्ट ना स्मॉल लेटर्स मध्ये लिहायची. ओके, हा बी पण आपण चुकून कॅपिटल लिहिलाय, हा एम कॅपिटल झाला. हे प्रत्येक ना स्मॉल मध्ये लिहा. बी स्मॉल, एम स्मॉल, हा पी तर स्मॉलच आहे. ओके, हा आता याच्यानंतर ई, बरोबर? ई सी,
ई आणि व्ही. आता हा व्ही ना तुम्ही वोडाफोन आयडियावाला व्ही लक्षात ठेवा. आता ई, ई फॉर काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं, ई एन व्ही. ई फॉर ई एन व्ही, सी फॉर कट, आणि नंतर काय आपला ई फॉर ईडी. त्याच्यानंतर आपण काय घेतलंय, शेल. शेल ॲज कम्पेअर टू, शेल ॲज कम्पेअर टूचा फक्त सीओएमपी लिहिला आपण, बरोबर. शेल ॲज कम्पेअर टू सीपीपी, बरोबर. इथं काय घेतलं आपण, सीपीपी, आणि नंतर काय फक्त आपल्याला एस एच एस एच एस एच, त्याच्यानंतर थाला फॉर अ रिझन CSK. आय होप तुम्हाला या 15 वर्ड्सच्या हेल्पने पूर्ण स्ट्रक्चर ऑफ युनिक्सची डायग्राम समजली असेल. आता याच्यानंतर आपण काय करणार आहे, इकडे कोणते पॉइंट्स येणार आहे ते आपण डिस्कस करू. त्याच्या आधी ही जी सीपीपीची लाईन आहे ना, तिथून तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची अशी, बरोबर. आणि शेलच्या मिडल पार्ट पासून आणखी एक लाईन, एवढं लक्षात ठेवा. आणि इथे काय लिहिणार आहे आपण, DBMS म्हणजेच काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आणि या ज्या रिमेनिंग पार्टमध्ये जे पण वर्ड्स येणार आहे ना, त्यांना लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचंय, माफिया या वर्डला लक्षात ठेवायचंय, बरोबर. आपण इथे माफिया लिहू, ओके. माफियाचा एम लिहिला मी इथे, ओके. माफी, फ म्हणजे काय आपला एफ लिहिला, ओके. माफी आ म्हणजे काय, ऍप्लिकेशन प्रोग्राम, ओके. आचा ए इथे लिहिला आणि त्याचं काय बनवलं आपण, ऍप्लिकेशन प्रोग्राम्स, बरोबर. हे काय झाले आपले ऍप्लिकेशन प्रोग्राम्स. आता एम फॉर काय बनेल आपला, मेल. एम फॉर मेल, आणि याच्यानंतर FTP. FTP म्हणजे काय, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, ओके. डायग्राम तुम्हाला एकदम इझी वे मध्ये मी पूर्ण एक्सप्लेन केलेली आहे ना. तर या डायग्रामचं जे पण काय एक्सप्लेनेशन असेल ना, ते आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवर एकदम डिटेलमध्ये रिअल वर्ल्ड एक्झाम्पलने काय समजून घेणार आहे. एक गोष्ट माझी सांगायची राहिली तुम्हाला, हा जो स्ट्रक्चर ऑफ युनिक्स हा जो क्वेश्चन तुम्हाला पेपरला येईल ना, त्याचं क्वेश्चन तुम्हाला काय येऊ शकतो, ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ युनिक्स, ओके. आणि ते कशासाठी, 2 मार्क्ससाठी. म्हणजे तुम्ही फक्त हे स्ट्रक्चर जरी काढलं ना, याचे तुम्हाला किती मार्क्स भेटणार आहे, 2 मार्क्स. आणि 4 मार्क्ससाठी जर क्वेश्चन आला तर तुम्हाला ही डायग्राम पण काढायची आणि त्याचं डिस्क्रिप्शन पण लिहायचं. 6 मार्क्ससाठी जरी क्वेश्चन आला ना, तर याची डायग्राम, याचं डिस्क्रिप्शन, आणि याच्या काय आपल्याला थोडे फीचर्स पण मेन्शन करावं लागतील. तर याचं डिस्क्रिप्शन आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवर काय एकदम प्रॉपर वे मध्ये समजून घेऊ. हॅलो एव्हरीवन, आता आपण युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचं काय बघणार आहे, डिस्क्रिप्शन बघणार आहे, ओके. त्याचा आन्सर कोणत्या वेने दिला पाहिजे ते आपण आता डिस्कस करूया, ओके. त्याच्या आधी आपण काय बघू, युनिक्सचं जे स्ट्रक्चर आहे, ओके, त्याचा मिनिंग काय ते आधी आपण काय करू, डिस्कस करूया. तर तुम्ही इथे बघू शकतात काय, सगळ्यात पहिले जे आपण इथे मेन्शन केलेलं आहे ते काय, हार्डवेअर, ओके. पहिल्या अंड्यामध्ये काय आपला हार्डवेअर, त्याच्यानंतर कर्नल आहे, आणि या सगळ्या गोष्टींचा मिनिंग काय ना ते आपण बघणार आहे. आणि ऍप्लिकेशन प्रोग्राम या गोष्टीचा मिनिंग काय ते सुद्धा आपण काय करू, कव्हर करू. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हार्डवेअर, ओके. हार्डवेअर म्हणजे काय, अशा गोष्टी ज्यांना आपण टच करू शकतो. आणि कम्प्युटर सिस्टीम मध्ये हार्डवेअर कोणते कोणते झाले, आपला कीबोर्ड झाला, ओके. हा एक उंदीर, ओके. हे सगळे काय झाले, हार्डवेअर डिव्हाइसेस. नंतर इथं त्यांनी दिलेला आहे कर्नल. त्याच्या आधी आपण काय करू, हार्डवेअरला थोडं डिस्कस करू, ओके. हार्डवेअर म्हणजे बघा, आता मी या उंदीरला सांगितलं काय, की बाबा इंस्टाग्रामला ओपन कर, ओके. याला फक्त मी सांगितलं इंस्टाग्रामला ओपन कर, तर हा माझी ऑर्डर ऐकेल का, भले मी याच्यावर आता क्लिक केलं, ओके. आता मी काय करतो, याला लॅपटॉपला कनेक्ट करतो, बरोबर. याला लॅपटॉपला कनेक्ट केल्यानंतर बघा, लाईट लागला. लाईट लागल्यानंतर हा काय करू शकतो, हा जो आपला माऊस पॉइंटर आहे त्याला काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. पण हे सगळं ऑटोमॅटिक होतंय का, बिलकुल नाही. याच्यामध्ये काय एक प्रकारे एक प्रोग्राम सेट केलेला आहे, बरोबर. कोणता तरी प्रोग्राम सेट केलाय जेणेकरून हा काय करू शकतो, त्याचं जे माऊस पॉइंटर आहे ते काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. मग तुम्हाला एक गोष्ट समजली असेल, फक्त हार्डवेअर डिव्हाइस जो आहे त्याला आपण लॅपटॉपशी कनेक्ट करून आपली गोष्ट होत नाही. त्याच्यासाठी काय प्रोग्राम लिहावा लागतो, काही सॉफ्टवेअर्स असतात, ओके. ऑपरेटिंग सिस्टीम असते, ते काय करत असते, या लोकांना मॅनेज करत असते. मग आपण असं म्हणू शकतो का, की ऑपरेटिंग सिस्टीम किंवा हे डिफरंट डिफरंट सॉफ्टवेअर हे काय करतात, या हार्डवेअरला काय करतात, मॅनेज करतात. म्हणजे हा एकटा हार्डवेअर, ओके, डायरेक्ट ह्युमनच्या लँग्वेजला समजू शकतो का, बिलकुल नाही.
आधी आपल्या आपल्याला जर याला काहीतरी कमांड द्यायची असेल तर आपण काय करू, आधी ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच काय, एक प्रकारे ह्या स्क्रीनवर आधी काय करू, ऑपरेशन परफॉर्म करू. त्याच्यानंतर जे पण काही गोष्ट होईल ती, ओके, जो प्री डिफाईन प्रोग्राम आहे तो काय करेल, परफॉर्म करेल. आता फॉर एक्झाम्पल आपण काय करू, हा डेस्कटॉप आहे, या डेस्कटॉपवर मी काय केलं, व्हॉट इज ग्रेड याच्यावर डबल क्लिक केलं. त्याच्यानंतर काय, या सगळ्या गोष्टी ओपन झाल्या. या का ऑटोमॅटिक ओपन होत आहे का, नाही, याला एक प्रकारे ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेज करते, डिफरंट जे काही सॉफ्टवेअर आहे बॅकएंडला ते मॅनेज करताय. म्हणजे मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे काय, हे हार्डवेअर जे काय आता हा जो उंदीर आहे, ओके, हा एकटा रिस्पॉन्सिबल नाही आहे कोणतं पण काम करण्यासाठी. याला काहीतरी आपल्याला जर याच्याकडून काम परफॉर्म करून घ्यायचं असेल तर आपल्याला कशाची गरज आहे, ऑपरेटिंग सिस्टीमची. ओके, आता त्याच्यानंतर हा काय दिलाय, कर्नल. आता हा जो कर्नल आहे ना, हा युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम मधला काय एकदम हार्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण ह्युमन आहे बरोबर, आपला हार्ट जर आपण काय केलं, काढून टाकलं तर एक प्रकारे आपण काय फंक्शन नाही करू शकणार, आपण एक प्रकारे डेड होऊन जाऊ बरोबर. तसंच जर आपण हे कर्नल काढलं ना तर ही पूर्ण जी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना ती काय होईल, डेड होईल. आता मी पुन्हा पुन्हा म्हणतो ही युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता ज्या प्रकारे आपण कमांड लाईन बेस ऑपरेटिंग सिस्टीम बघितली बरोबर. सगळ्यात पहिले काय आपण डिस्क ऑपरेटिंग सिस्टीमला बघितलं. त्याच्यानंतर ह्या काय ज्या डिफरंट मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम झाल्या, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम. नंतर आयफोनला ऑपरेट करणारी कोणती होती, iOS ऑपरेटिंग सिस्टीम. या जशा ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना त्याच प्रकारे युनिक्स पण काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ही गोष्ट समजून घ्या. आणि युनिक्स कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे, कमांड लाईन बेस ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर. आपल्याला जर ह्या ऑपरेटिंग सिस्टीम कडून काही काम करून घ्यायचे असतील ना तर आपल्याला काय करावं लागते, कमांड लिहावं लागते. ओके, त्याच्यानंतर काय करू शकतो, आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. आय होप तुम्हाला समजलं असेल इथपर्यंत. ओके, तर हेच आहे. ओके, आपल्याला काय करावं लागेल, कमांड करावं लागेल. ओके, कमांड लिहावं लागते. मग आपण कशावर कमांड लिहितो बरं. ओके, आता बघा विंडोज मध्ये जर मला कमांड लिहायचं असेल तर मी सिम्पली सीएमडी टाईप करतो. ओके, आणि युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये जर आपल्याला कमांड्स लिहावं लागेल, ओके, जर कमांड्सला लिहायचं असेल तर त्याच्यासाठी काय असतात, डिफरंट डिफरंट शेल असतात. तुम्ही इकडे बघू शकता. ओके, मी तुम्हाला इथे दाखवतो. इथे बघा हा काय आपला KSH, BASH, CSH, ओके, CSH, हे काय सगळे शेल आहे. आता बॅश म्हणजे काय, बॉर्न अगेन शेल. के म्हणजे काय, कॉर्न शेल. सी म्हणजे काय, सी शेल. आणि SH म्हणजे काय, बॉर्न शेल. ओके, हे सगळे काय शेल आहे, ज्या प्रकारे आपण तुम्ही इथे बघू शकता. आता हे विंडोजचं पॉवर शेल आहे, मी तुम्हाला वापस ओपन करून दाखवतो. ओके, हे काय विंडोजचं पॉवर शेल. आता मला समजा काहीतरी डायरेक्टरी बनवायची असेल तर आपण काय करायचो, ह्या कमांडला लिहायचो बरोबर. आणि या कमांडला सपोज आपण लिहिलं मेक dircj, असं काहीतरी लिहिलं. ओके, ऍक्सेस टू दी पाथ. ओके, हे जे विंडोज सिस्टीम आहे याला आपण एक प्रकारे इथे ऍक्सेस नाही करू शकत आहे. आपण काय करू, याचा पाथच चेंज करू, cd .cd. ओके, आता मेक dir हॅलो. बघा, हॅलो नावाची काय बनली, आपली एक डायरेक्टरी बनली. लास्ट याच्यामध्ये काय नाही बनली, कारण की तिथे आपण हे काय या सिस्टीम 32 ला आपण एक प्रकारे ऍक्सेस नाही करू शकत म्हणून नाही बनली. तर जशा या कमांड्स आहेत ना त्याच प्रकारे या सगळ्या कमांड आहे. आणि आपण कशावर या कमांड रन करतोय, शेलवर. आणि कोणत्या शेलवर, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण कोणत्या शेलवर या सगळ्या कमांड्सला रन करू शकतो, बॅश, KSH, CSH आणि SH या सगळ्या शेलवर काय करू शकतो, आपण ह्या कमांडला काय करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. आता आपण ट्राय करू फक्त विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये जे विंडोजचं जे पॉवर शेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला अलाउ केलंय की नाही त्यांनी या कमांडला काय प्रिंट करण्यासाठी. ओके, cd डॉट. ओके, आपण सी मध्ये आलो. आता सिम्पली मी काय केलं, व्ही आहे. आता प्रत्येक कमांडचा ना मी इथे मिनिंग इथे लिहून घेतलाय. ओके, आता ह्या सगळ्या कमांड्स तुम्ही बघू शकतात. पहिली कमांड आहे मोर, रीड लॉंग फाईल्स पेज बाय पेज. हे तुम्हाला एक्झामला येणार नाही, फक्त जनरल नॉलेज साठी सांगतोय. हा पीजे, डिस्प्ले फाईल वन पेज ॲट अ टाइम. ओके, शो वेअर अ कमांड इज स्टोर. डिस्प्ले इन्व्हायरमेंट व्हेरिएबल, याच्याने इन्व्हायरमेंट व्हेरिएबल दिसेल. एक्स्ट्रॅक्ट सिलेक्ट टेक्स्ट फ्रॉम अ फाईल, टेक्स्ट एडिटर ओपन करण्यासाठी, व्हिज्युअल एडिटर ओपन करण्यासाठी, असेंबलर, कंपायलर युटिलिटी आणि नंतर काय, सी प्रोसेसर. ओके, तर सिंपल आहे, तुम्हाला सी प्रोसेसर तर माहितीच असेल. आपण काय करू, व्ही कमांडला एक्झिक्यूट करून बघू. व्ही म्हणजे काय, एक प्रकारे व्हिज्युअल एडिटर. बघू आता व्हिज्युअल एडिटर विंडोज मध्ये ओपन होतं का, येस, विंडोज मध्ये एक प्रकारे ओपन होत आहे. पण हे काय व्हिज्युअल एडिटर झाले का, नाही. व्हिज्युअल एडिटर
एक युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये एक असं एडिटर आहे जे फक्त युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. आता बघा इथे काय डिफरंट डिफरंट एडिटर आहे. नोटपॅड एक सेपरेट एडिटर आहे. त्याच प्रकारे जसं नोटपॅड आहे ना त्याच प्रकारे एक वेगळं एडिटर असतं ज्याला आपण काय व्ही आय नावाच्या कमांडने काय करू शकतो, ओपन करू शकतो. आय होप तुम्हाला समजतंय मी जे सांगतोय ते. तर या सगळ्या काय डिफरंट कमांड आहे. या कमांडला जर आपण युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये रन केलं ना तर डिफरंट डिफरंट टास्क काय करू शकतो आपण परफॉर्म. फॉर एक्झाम्पल जर आपण ENV टाईप केलं, ENV काय करेल, इन्व्हायरमेंट व्हेरिएबलला शो करेल. आणि लास्टला काय येते आपलं ऍप्लिकेशन प्रोग्राम. इथं तुम्ही बघू शकता ऍप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे डिफरंट डिफरंट प्रोग्राम. जसं आत्ताच तुम्ही नोटपॅड बघितलं, हे काय एक प्रकारचा ऍप्लिकेशन प्रोग्राम. ओके, मेल काय जीमेल वगैरे हे सगळे काय एक प्रकारचे ऍप्लिकेशन प्रोग्राम. FTP हा काय एक प्रोटोकॉल आहे, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे पण काय म्हणू शकता तुम्ही एक प्रकारचं ऍप्लिकेशन ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकतात, इमेजेस व्हिडिओज या सगळ्या गोष्टीला काय करू शकतात, सेंड करू शकतात. नंतर DBMS म्हणजे काय डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, यांचे पण काय असतात डिफरंट डिफरंट प्रोग्राम्स असतात. आता इथे आपण या 2 लाईन्सच का घेतलेला आहे, तुम्हाला क्वेश्चन आला असेल इथे 2 लाईन्स का दिल्या, इथे तर आपण नाही दिलाय. तर सिम्पली ज्याने पण कोणी डायग्राम बनवली ना त्याने या 2 लाईन्स आय डोंट नो असंच टाकलेलं आहे. ओके, या 2 लाईन्सला टाकण्याचा काहीच अर्थ नव्हता, पण MSBT वाल्यांनी या 2 लाईन्स टाकलेल्या आहे. ओके, काहीतरी फॉर्मॅटिंग पर्पजसाठी टाकलं असेल. पण मी तुम्हाला सांगतो या 2 लाईन्सचा काहीच मिनिंग नाही, फक्त असंच टाकलेलं आहे. आणि त्यांनी टाकले म्हणून आपल्याला पण टाकावं लागेल. काय असतं माहितीये का, MSBT मध्ये जी डायग्राम दिलेली असते ना आपल्याला, त्या डायग्रामला फॉलो केल्यानंतर आपल्याला 2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळू शकतात. आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळायची गॅरंटी जास्त असते. भलेही ती डायग्राम मग आता चुकीची जरी असेल, ओके, आणि ती मॉडेल आन्सरवर असेल, तर ऍक्च्युअल चुकीची डायग्राम मी तुम्हाला प्रेफर नाही करणार. पण तुम्ही जर MSBTच्या डायग्रामला जर फॉलो केलं ना, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचा मार्क कोणीच कापू नाही शकत. पण काय केली MSBT वरूनच डायग्राम घेतलेली आहे सिम्पली आणि तिलाच काय केलंय इथे ड्रॉ केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल याच डायग्रामला काय करा, तुम्ही फॉलो करा. आय होप तुम्हाला एक डायग्रामचा एक बेसिक ओव्हरव्ह्यू आला असेल. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा काय एक स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय, स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, कोणती पण गोष्ट. ओके, आता युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचं स्ट्रक्चर म्हणजे काय, या ऑपरेटिंग सिस्टीमला बनवलं कसं गेलं. ओके, याचा फ्लो काय, जर युजर काहीतरी टाईप करतो, काहीतरी कमांड लिहितो, तर त्याचा फ्लो कसं जातोय. सिम्पली हे त्यांनी इथं काय दिले आपल्याला. आता ऍप्लिकेशन प्रोग्राम समजून घ्या. युजरला काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचे, ते काय करतील, या कमांड इंटरप्रिटर सारखे पॉवर शेल सारखे काय करतील, सॉफ्टवेअरला ओपन करतील, प्रोग्राम्सला ओपन करतील, बरोबर, शेलला ओपन करतील. आणि तिकडे काय त्यांचं काम करण्यासाठी या डिफरंट डिफरंट कमांड्सला काय करतील, एक प्रकारे टाईप करतील. त्याच्यानंतर कर्नल असतो. कर्नल काय करतो, चेक करतो की ह्या कमांडची ऑथॉरिटी आहे का. या कमांड्सला तो बघतो की ऑथराइज युजरने या कमांड्स टाईप केलेले आहे का. त्याच्यानंतर कर्नल काय करतो, या हार्डवेअरला मॅनेज करतो. फॉर एक्झाम्पल कमांड असेल आपली एक अशी कमांड ज्याच्या थ्रू आपण काय सगळ्या ज्या मेमरी मधल्या फाईल्स आहे त्याला काय करू शकतो, रिट्रीव्ह करू शकतो, काढू शकतो. मग एक प्रकारे हा कर्नल काय करेल, आधी कमांड कर्नलकडे येईल. कर्नल काय करेल, तर आधी मेमरी म्हणजे काय हार्डवेअर डिव्हाइस त्याला बघेल की कुठे कुठे स्टोअर आहे आणि त्या हार्डवेअर डिव्हाइस मधून काय करेल, एक प्रकारे ती गोष्ट आपल्याला शो करेल. म्हणजेच काय करतो हा कर्नल, हार्डवेअरला मॅनेज करतोय, सिम्पल. आणि हार्डवेअर म्हणजेच काय आपले जे फिजिकल डिव्हाइसेस आहेत. ओके, हा उंदीर समजू शकतात तुम्ही. ओके, हे सगळे काय झाले हार्डवेअर डिव्हाइस. सो हीच आहे याची स्टोरी. आता सिंपल आपण काय करू, याचं डिस्क्रिप्शन एकदम सिंपल लँग्वेज मध्ये समजू. सगळ्यात पहिलं आपल्याला इथं दिलंय त्यांनी हार्डवेअर. ओके, हार्डवेअर म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं काय, एक अशी गोष्ट जिला आपण टच करू शकतो. ओके, किंवा रिसोर्सेस. आता बघू यांनी डिस्क्रिप्शन आपण इथं काय लिहिलं पाहिजे. ओके, सगळ्यात पहिले हार्डवेअर इज अ सेंट्रल पार्ट ऑफ द स्ट्रक्चर. तुम्ही बघू शकतात हार्डवेअर काय सेंट्रल पार्ट आहे कोणाचा, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम स्ट्रक्चरचा. ओके, तर तेच आपण इथे लिहिलेलं आहे. दॅट प्रोव्हाइड्स बेसिक सर्व्हिसेस अँड रिसोर्सेस टू दी ऑपरेटिंग सिस्टीम. आता हे जे हार्डवेअर आहे हे काय करतात, एक प्रकारे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आता ह्या उंदीरची सर्व्हिस काय, सिस्टीमवर काही जरी आपल्याला ऍक्शन परफॉर्म करायचे असतील. ओके, काही डिफरंट डिफरंट आयकॉन्सला ओपन करायचं असेल, तर आपण ह्या उंदीरने काय करू शकतो, डिफरंट डिफरंट आयकॉन्सला सिलेक्ट करू शकतो. ही एक प्रकारची सर्व्हिसेस झाली, बरोबर. तर इथे आपण तेच लिहिलंय, हार्डवेअर काय करताय, प्रोव्हाइड करताय बेसिक सर्व्हिसेस अँड रिसोर्सेस टू दी ऑपरेटिंग सिस्टीम. आणि ह्या उंदीरला तुम्ही काय म्हणू शकता, रिसोर्स पण म्हणू शकता ना. हा एक रिसोर्स झाला ना. मग एक प्रकारे हार्डवेअर काय प्रोव्हाइड करतोय, आपल्याला रिसोर्स पण प्रोव्हाइड करतोय. कोणासाठी, ऑपरेटिंग सिस्टीमसाठी. सिंपल आहे.
इथपर्यंत कळलं. हार्डवेअर इज अ सेंट्रल पार्ट ऑफ द स्ट्रक्चर दॅट प्रोव्हाइड बेसिक सर्व्हिसेस अँड रिसोर्सेस टू दी ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, इथपर्यंत कळलं ऑपरेटिंग सिस्टीमला काय करतोय, रिसोर्स प्रोव्हाइड करतोय. ओके, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमला समजा एक ऑपरेशन आलं काय प्रिंट करण्यासाठी, तर एक प्रकारे हार्डवेअर काय करेल, प्रोव्हाइड करेल काय, रिसोर्स, कोणती, प्रिंटर. इथपर्यंत समजलं तुम्हाला? हे एक्झाम्पल साठी सांगितलं मी तुम्हाला. आय होप फर्स्ट पॉईंट कळला असेल. आता नेक्स्ट, इट कन्सिस्ट ऑफ ऑल पेरिफेरल डिव्हाइसेस सच ॲज मेमरी. तुम्ही असं पण म्हणू शकतात, इट इन्क्लुड्स पेरिफेरल डिव्हाइसेस सच ॲज रॅम. ओके, हे काय झाले सगळे आपले स्टोरेज डिव्हाइस. ओके, तुम्ही असं पण म्हणू शकतात, इट इन्क्लुड्स पेरिफेरल डिव्हाइसेस. ओके, इट इन्क्लूड पेरिफेरल डिव्हाइसेस सच ॲज स्टोरेज डिव्हाइसेस. आणि त्या स्टोरेज डिव्हाइसेस मध्ये लिहू शकतात रॅम, एचडीडी, एफडीडी. ओके, आणि डिफरंट डिफरंट काय पेरिफेरल डिव्हाइसेस, प्रोसेसर, माउस अँड अदर इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. नंतर काय घेतलंय त्यांनी, प्रिंटरला पण घेतलंय, बरोबर. यांना आणि पेरिफेरी मी तुम्हाला आधी सांगितलंय, पेरिफेरी म्हणजे काय, सराउंडिंग. तर पेरिफेरल म्हणजे काय, जे पण काही डिव्हाइसेस जे सराउंडिंगला कम्प्युटर सिस्टीमच्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, पेरिफेरल डिव्हाइसेस. ओके, आता नंतर आहे आपला कर्नल. कर्नलला आपण समजून घेऊ. कर्नलला मी तुम्हाला आता सांगितलं, हा काय करतो, एक प्रकारे हार्डवेअरला मॅनेज करतोय. आता बघू, कर्नल इज द हार्ट ऑफ युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, हार्ट आहे, याला जर आपण काढून घेतलं ना, ऑपरेटिंग सिस्टीम वर्क नाही करणार. म्हणून आपण काय म्हटलंय, इट इज अ हार्ट ऑफ द युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. बिकॉज आता हा हार्ट काय, बिकॉज इट मॅनेजेस हार्डवेअर रिसोर्सेस अँड ऍक्ट एज अन इंटरफेस बिटवीन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. आपण हे बघितलं की हा कर्नल काय करतो, हार्डवेअरला मॅनेज करतोय. आणि त्याच्यानंतर काय सांगितलंय त्यांनी, इट ऍक्ट एज अन इंटरफेस बिटवीन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. हा तुम्हाला दिसतोय हार्डवेअर. ओके, आणि हे एक प्रकारे काय, सॉफ्टवेअर आहे. बघा, ऍप्लिकेशन प्रोग्राम, डीबीएमएस, एफटीपी, मेल. तर मी तुम्हाला काय सांगितलंय, मिडल मॅन म्हणजे काय, एक प्रकारे तुम्ही कर्नल समजू शकतात. आता हार्डवेअर आणि हे जे सॉफ्टवेअर आहे त्यांच्या मिडलला कोण येत आहे, कर्नल. मग आपण असं म्हणू शकतो काय, की हा जो कर्नल आहे, ओके, तो काय करतोय, ऍक्ट करतोय कशासारखा, एका इंटरफेस सारखा. कोणामध्ये, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मध्ये. ओके, सिंपल आहे. आणि इट इज लोडेड इन टू द मेमरी व्हेन द सिस्टीम इज बुटेड. आता ह्या कर्नलला ना तुम्ही एक प्रकारे ऑपरेटिंग सिस्टीमचा एक पार्ट म्हणू शकता. जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम मेमरीमध्ये लोड होते ना, तेव्हाच काय, हा कर्नल सुद्धा लोड होत असतो. म्हणून आपण इथे काय म्हटलंय, द कर्नल इज लोडेड. ओके, द कर्नल इज लोडेड इन टू द मेमरी व्हेन द सिस्टीम इज बुटेड. आणि तुम्हाला माहिती आहे, बूट म्हणजे काय, जेव्हा आपण पॉवर बटन ऑन करतो आणि सगळ्यात पहिला जो प्रोग्राम आपल्या मेमरीमध्ये लोड होत असेल, तर तो काय असतो, आपला ऑपरेटिंग सिस्टीम. तुम्हाला बुटिंगचा मिनिंग ऑलरेडी मी सांगितलाय, बरोबर. तर तेव्हाच काय होत असतं, कर्नल सुद्धा मेमरीमध्ये काय होतो, लोड होतो, जेव्हा सिस्टीम बूट करतो आपण. युजर प्रोग्राम कॅन कम्युनिकेट विथ हार्डवेअर थ्रू कर्नल. युजरचे जे पण काही प्रोग्राम्स असतील ते काय, त्यांना जर हार्डवेअरशी कम्युनिकेट करायचं असेल तर ते काय करतील, आधी कर्नलला मेसेज पूर्ण जातो. ओके, कर्नल सगळ्या गोष्टी सांभाळतो. तर आपण इथं तेच लिहिलंय काय, युजर प्रोग्राम्स कॅन कम्युनिकेट विथ हार्डवेअर थ्रू कर्नल. युजरच्या प्रोग्रामला जर हार्डवेअरशी कम्युनिकेट करायचं असेल तर ते कशा थ्रू करू शकतात, कर्नल थ्रू. ओके, नंतर काय, द कर्नल परफॉर्म द रिक्वायर ऑपरेशन ऑन बिहाफ ऑफ द युजर प्रोग्राम. ओके, आता युजरला काय करायचंय, काहीतरी फाईलला कॉपी करायचंय. मग सगळ्यात पहिले मेसेज कोणाकडे जाईल, कर्नलकडे. कर्नल काय करेल, युजरचं काम परफॉर्म करण्यासाठी काय करेल, हार्डवेअर डिव्हाइसला काय करेल, एक प्रकारे मॅनेज करेल. आणि युजर, ओके, ऑन बिहाफ ऑफ युजर, तो काय करेल, युजरसाठी काय करेल, काम परफॉर्म करेल, बरोबर. तर आपण इथं तेच लिहिलंय, द कर्नल परफॉर्म द रिक्वायर्ड ऑपरेशन, जे पण ऑपरेशन रिक्वायर्ड होते, ओके, ऑन बिहाफ ऑफ द युजर प्रोग्राम. ओके, तो काय करेल, एक प्रकारे सगळे युजरचे जे पण काही काम असेल त्यांना काय करेल, परफॉर्म करेल. इथे आपण तेच लिहिलंय, द कर्नल परफॉर्म द रिक्वायर्ड ऑपरेशन ऑन बिहाफ ऑफ द युजर प्रोग्राम. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय, इट मॅनेजेस द सिस्टम मेमरी. ओके, शेड्युलर्स, ओके, शेड्यूल्स प्रोसेसेस, डिसाइड्स देअर प्रायोरिटीज अँड परफॉर्म्स अदर टास्क. आताच मी तुम्हाला काय सांगितलं, हा काय मॅनेज करतो, एक प्रकारे हार्डवेअर डिव्हाइसेसला. तर आपण तेच लिहिलंय. ओके, आता मेमरी पण एक हार्डवेअर डिव्हाइस आहे, ते आपण सिम्पली मेन्शन केलं. इट मॅनेजेस द सिस्टम मेमरी प्रोसेसेसला एक प्रकारे शेड्यूल करतं कर्नल अँड डिसाइड्स देअर प्रायोरिटी अँड परफॉर्म्स अदर टास्क. ओके, आणि त्यांची प्रायोरिटी डिसाईड करतो, कोणती प्रोसेसला आपण आधी एक्झिक्यूट करू, कोणत्या प्रोसेसला नंतर एक्झिक्यूट करू. त्याची काय करतो, एक प्रकारे प्रायोरिटी ठरवतो आणि परफॉर्म काय करतो, डिफरंट डिफरंट टास्कला काय करतो, परफॉर्म करतो. सिंपल एकदम. ओके, आय डोंट नो, हा क्वेश्चन स्टुडंट्सला खूप अवघड वाटतं बरं का.
आता याच्यात अवघड काय? ऍक्च्युली स्टुडंट्सला नाही डायग्राम खूप जास्त अवघड वाटते. लिटरली मी बघितलंय ह्या डायग्रामला लक्षात ठेवण्यासाठी काही काही स्टुडंट 1 to 2 hours सुद्धा त्यांचा वेळ घालवत असतात. आपण तर तुम्हाला माहिती आहे आपण किती सिंपल ट्रिकचा यूज करून या डायग्रामला लक्षात ठेवलेलं आहे. ओके, तर लक्षात ठेवा तुम्ही जर ह्या व्हिडिओजला फॉलो करतील ना आपण प्रत्येक गोष्ट काय करू तुमच्यासाठी इझी करू. आता इथे बघा शेल आहे. आता शेल म्हणजे तर मी तुम्हाला सांगितलंच नाही यार. शेल म्हणजे तुम्ही काय एक प्रकारे कमांड, हे बघा विंडोज पॉवर शेल जिथे आपण काय कमांड्स लिहू शकतो. द शेल ऍक्ट एज अन इंटरफेस बिटवीन द युजर अँड द कर्नल. आता बघा एक प्रकारे या ज्या सगळ्या शेल आहे, ओके, यांनी काय सांगितलंय, द शेल ऍक्ट एज अन इंटरफेस बिटवीन द युजर अँड कर्नल. बघा मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, इंटरफेस म्हणजे काय एक प्रकारे मिडल मॅन. आता कर्नल आणि एक प्रकारे तुम्ही इथे म्हणू शकता युजर्स आहे, यांच्यामध्ये काय हा ऍज अ मिडल मॅन काम करतोय म्हणून आपण याला काय लिहिलं इथे इंटरफेस. शेल कशासारखा ऍक्ट करतोय एका इंटरफेस सारखा, कोणाच्या मध्ये युजर आणि कर्नलच्या मध्ये. सिंपल आहे. द शेल आयसोलेट्स द युजर फ्रॉम द इंटरनल फंक्शन ऑफ द प्रोग्राम. आता याचा मिनिंग समजून घ्या. मी काय करतो इथे एस ला माझ्या कीबोर्डवर एस ला काय केलं टाईप केलं आणि आपल्या स्क्रीनवर काय तो एस आपल्याला दिसतोय. पण तुम्हाला इंटरनलला कशा ऍक्टिव्हिटीज परफॉर्म होत आहे हे माहित आहे का? नाही. एसला जेव्हा मी प्रिंट करतोय, एसला जेव्हा मी टाईप क्लिक करतोय कीबोर्डवर, त्याच्यानंतर जे पण काही इलेक्ट्रिक सिग्नल्स ओके आपल्या सीपीयू पर्यंत पोहोचतोय, आपला सीपीयू काय करतोय या टास्कला एक्झिक्यूट करतोय, ग्राफिक कार्डचा यूज करून काय करतोय एक प्रकारे या एसला आपल्या स्क्रीनवर काय करतोय शो करतोय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे का बॅकएंडला काय होतंय? बिलकुल नाही. तर इथं तीच गोष्ट लिहिली. बॅकएंडला जी पण काही गोष्ट असेल ना ती काय करेल हा शेल वापस सांगतो तुम्हाला. हा शेल काय करेल ज्या पण बॅकएंडला ज्या गोष्टी होत्या ना त्या काय एक प्रकारे काय करेल हाईड करेल तुमच्यापासून. तर इथे तेच ठेवलंय आयसोलेट. आता आयसोलेशन म्हणजे काय म्हणू शकतात तुम्ही, त्यांना सेपरेट ठेवतो. शेल काय करतो युजरला लांब ठेवतो कशापासून? इंटरनल फंक्शन्स ऑफ दी कर्नल. कर्नलमध्ये जे पण काही इंटरनल फंक्शन्स होत असतील ना त्याच्यापासून युजरला काय करतो एक प्रकारे लांब ठेवतो असं तुम्ही समजू शकता. द शेल आयसोलेट्स द युजर फ्रॉम द इंटरनल फंक्शन्स ऑफ द कर्नल. सिंपल एकदम. द शेल ऍक्सेप्ट्स कमांड एंटर बाय द युजर, ओके, चेक देअर सिंटॅक्स, डिस्प्लेज एरर मेसेजेस इफ द कमांड्स आर इनकरेक्ट. हे आधी समजून घेऊ. शेल काय करतो ऍक्सेप्ट करतोय कमांड्सला, ओके, एंटर बाय द युजर. सिंपल एकदम. शेल ऍक्सेप्ट द कमांड एंटर बाय द युजर. नंतर काय करेल सिंटॅक्स बघेल. आता मी कोणती पण कमांड टाकली, शेलने काय दिला बघा एरर दिला, तर तेच हा काय करेल सिंटॅक्स बघेल, ओके, तो सिंटॅक्स बरोबर आहे की नाही. डिस्प्ले एरर मेसेजेस इफ द कमांड आर इनकरेक्ट. बघू शकतात आपण काय इनकरेक्ट कमांड टाकली म्हणून त्यांनी काय डिस्प्ले केला एरर मेसेजेस. ओके, आता त्याच्यानंतर काय अँड पासेस व्हॅलिड कमांड्स टू दी कर्नल फॉर एक्झिक्युशन. आता आपण व्हॅलिड कमांड टाकू बरोबर. ही व्हॅलिड कमांड आहे त्यांनी काय केली कर्नलला पास केली कशासाठी एक्झिक्युशनसाठी आणि आपल्याला काय आउटपुट मिळालं. इथं आपण तेच लिहिलंय बरोबर. पुन्हा एकदा बघू. द शेल ऍक्सेप्ट कमांड एंटर बाय द युजर, checks their syntax, display error messages if the commands are incorrect, and passes valid commands to the kernel for execution. सिंपल एकदम. आता काय ऍप्लिकेशन प्रोग्राम्स हे समजून घेऊ आपण. ऍप्लिकेशन प्रोग्राम्स काय? ऍप्लिकेशन प्रोग्राम्स म्हणजे सिंपल यात तुम्ही आज जे पण काही डिफरंट डिफरंट ऍप्लिकेशन्स वापरताय, इंस्टाग्राम झालं, स्नॅपचॅट झालं, हे काय सगळे ऍप्लिकेशन्स तेच आपण इथे बघणार आहे. ऍप्लिकेशन प्रोग्राम इन्क्लूड कंपायलर. आता ऍप्लिकेशन मध्ये काय काय असू शकतं? कंपायलर सुद्धा एक प्रकारचं काय ऍप्लिकेशन आहे. अँड अदर सॉफ्टवेअर यूज बाय युजर टू परफॉर्म अ टास्क. अदर सॉफ्टवेअर म्हणजे काय इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक हे काय झाले एक प्रकारे अदर सॉफ्टवेअर झाले. पुन्हा एकदा हे स्टेटमेंट वाचू. ऍप्लिकेशन प्रोग्राम्स इन्क्लूड कंपायलर्स लाईक सी, सी प्लस प्लस, ओके, हे पॅस्कॅल, फॉर्ट्रन, ओके. हे मे बी तुमच्या लक्षात नाही राहणार, लक्षात राहणार नाही, नाही लिहिलं तरी चालेल. सी, सी प्लस प्लस जरी लिहिलं तरी पण काय आपल्याला चालणार आहे. ऍप्लिकेशन प्रोग्राम्स इन्क्लूड कंपायलर सच एज सी, सी प्लस प्लस अँड अदर सॉफ्टवेअर यूज बाय युजर्स टू परफॉर्म टास्क. सिंपल आहे, समजलं. पुन्हा एकदा वाचू. Application programs include compilers such as C, C++, and other software used by users to perform tasks. सिंपल एकदम. त्याच्यानंतर ऑथराइज युजर्स कॅन डायरेक्टली ऍक्सेस दिस ऍप्लिकेशन, ओके. आणि हे जे ऍप्लिकेशन आहे हे कोण ऍक्सेस करू शकतं? ऑथराइज युजर. आता हा माझा फोन आहे,
या फोनमधून मला काय ऍप्लिकेशनला ऍक्सेस करायचंय रॅन्डम. आता मी माझ्या मित्राला माझा हा फोन दिला, माझा मित्र या फोन मधले ऍप्लिकेशन ऍक्सेस करू शकतो का? नाही. का? कारण की त्याला पासवर्डच नाही माहिती आहे. ओके. आता मला माझ्या फोनचा पासवर्ड माहिती आहे, म्हणजे मी काय झालो, एक ऑथराइज युजर झालो. तर त्यांनी हे सांगितलंय काय, ओनली ऑथराइज युजर कॅन डायरेक्टली ऍक्सेस दिस ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरॅक्ट विथ युनिक सिस्टीम. युनिक सिस्टीमशी इंटरॅक्ट करण्यासाठी काय ऑथराइज युजरच काय करू शकतात, या ऍप्लिकेशन प्रोग्रामला काय करू शकतात, एक प्रकारे ऍक्सेस करू शकतात. सिम्पल. ओके. सिम्पल. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे जे पण काही डिस्क्रिप्शन आहे ना, हे एवढंच आहे. ओके. तुम्ही जर स्ट्रक्चर ऑफ युनिक्स हा असाच क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्स साठी आला, तर सिम्पली हे आन्सर लिहून मोकळा व्हायचा. हा क्वेश्चन 6 मार्क्स साठी पण येतो. ओके. तुम्ही हे आन्सर लिहू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही. आता एक्झामला कधी कधी कसा क्वेश्चन येतो, एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ सॉरी ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ युनिक्स अँड एक्सप्लेन एनी 6 फीचर्स ऑफ युनिक्स. ओके. असा एक क्वेश्चन येतो. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर कोणत्या वेने दिला पाहिजे, हे आपण काय करू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. पण जर त्यांनी क्वेश्चन विचारला एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ युनिक्स, तर सिम्पली हे आन्सर लिहून मोकळा व्हायचं. ओके. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आतापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करू, फीचर्स ऑफ युनिक्सला समजून घेऊ. चलो, थँक यू सो मच.